तर मोर्चाला जायला सगळे नेते तयार आहेत, पण मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे सभास्थळी दाखल झालेत। परवानगी नाकारली का दिली याबाबत अजून तरी स्पष्टीकरण आलेलं नाहीये। पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी सुरू आहे। मुंबई पोलीस दलातले इतर अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेही सभास्थळाची पाहणी करतात। मात्र अजून तरी मोर्चाला परवानगी मिळालेली नाहीये। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे उपस्थित आहेत स्टेज परिसरात। रुपाली, अजून तरी मोर्चाला परवानगी मिळाली नाही, पण स्टेजचं काम पूर्ण होत आल्याचं दिसतंय। आज महाविकास आघाडीचा आणि इतर काही घटक पक्षांचा मतदान याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे त्याच्या विरोधात मोर्चा आहे। रस्त्यावरती हा मोर्चा काढला कारण की पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। पोलिसांनी जरी परवानगी दिली नसली तरी सुद्धा आता रस्त्याच्या मधोमध हा स्टेज उभारण्याचं काम चालू आहे। सध्या मी त्या स्टेजवर आहे ज्या स्टेजवरती महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते जे आहेत ते याच मंचावरती येणार आहेत आणि इथूनच सगळ्या नागरिकांना संबोधित करणार आहेत। आपण पाहत आहोत की या ठिकाणी स्टेजची सध्या तयारी चालू आहे। अनेक कामगार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक मोठा बॅनर या ठिकाणी लागलेला आहे। या मोर्चाला जे नाव देण्यात आलेलं आहे सत्याचा मोर्चा असं ठळक अक्षरात या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। सोबतच या भगव्या बॅनरवरती ही सत्तेची लढाई नाही तर सत्याची लढाई आहे आणि खोट्या मतदार याद्यांच्या विरोधात खऱ्या मतदारांची लढाई आहे अशा आशय जो येतो या बॅनरवरती आपल्याला लिहिलेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघतो की सगळी तयारी जी आहे त्याची लगबग खर्च चालू आहे। या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावली जात आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतो खुर्च्यांची जी रचना आहे ती केली जात आहे आणि ह्या सगळ्याची जी तपासणी आहे जी काळजी येते या ठिकाणी आपण बघतो की सुधीर साळवी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। ते संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन करताना पाहायला मिळतात। हा जो विराट मोर्चा आहे जो महाविकास आघाडी आणि मनसेचा जो मोर्चा आहे या मोर्चाचं नेतृत्व जे ते खरं तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना करताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी जी तयारी आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी शिवसैनिक करताना पाहायला मिळत आहे। आपण बघतो की स्टेजवरती असंख्य इतक्या या खुर्च्या लागलेल्या आहेत आणि या सगळ्या खुर्च्यांवरती याच ठिकाणी सगळे नेते मंडळी बसणार आहेत आणि तशा पद्धतीने ही आसन व्यवस्था असणार आहे। याच ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, स्वतः शरद पवार या सगळ्यांची भाषणे या ठिकाणी होणार आहे आणि सोबतच काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सतीश पाटील हे देखील या मोर्चासाठी या ठिकाणी सहभागी होणार आहेत। हा मोर्चा जो आहे तो मेट्रो चौकातून निघणार आहे आणि या ठिकाणी पालिकेच्या समोर या ठिकाणी हा ट्रक रुपाली पुन्हा तुमच्याकडे येऊ तुर्तास। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ही थेट दृश्य होती स्टेज परिसरातली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।